3 जुलै 2003 रोजी असम्पशन सिस्टर्सनी वसई धर्मप्रांतात कार्यास सुरुवात केली. सुरुवातीला 4 महिने सिस्टर आशा आणि शांती आगाशी येथील एका फ्लॅटमध्ये राहिल्या. असम्पशन सिस्टरांना वसई धर्मप्रांतात कार्य करण्यासाठी बिशप थॉमस डाबरे यांनी आमंत्रित केले. हळूहळू त्यांनी राजोडीतील गोवारी पाड्याजवळ एक फार्म हाऊस खरेदी केले व तेथे त्या राहू लागल्या. लवकरच सिस्टरांनी त्यांच्या भेटी आणि मैत्रीपूर्ण दृष्टिकोनातून सर्व श्रेणीतील लोकांशी म्हणजेच ख्रिश्चन, हिंदू, आदिवासी, गरीब आणि श्रीमंत अशा सर्व लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. नातेसंबंध निर्माण केल्याने त्यांना लहान मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची प्ले स्कूल चालवण्यास मदत झाली. 4 ते 5 वर्षांनी त्यांना ते बंद करावे लागले, कारण मुलांची संख्या कमी होत चालली होती. जुन्या फार्म हाऊसचे नूतनीकरण करून 2001 मध्ये बिशप थॉमस डाबरे यांच्या हस्ते उद्घाटन व मिस्साबरी साजरी केली. सिस्टर्सनी त्यांच्या संस्थापक सेंट मारी युजीन यांच्या अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी फ्रेंड्स ऑफ असम्पशन हा गट सुरू केला. असम्पशन टुगेदर म्हणून ओळखले जाणारे फ्रेंड्स ऑफ असम्पशन ग्रुप हा दर महिन्याला कॉन्व्हेंटमध्ये एकत्र भेटतात. ते एकत्र प्रार्थना करतात, सेंट मारी युजीनच्या शिकवणुकीवर चिंतन करतात आणि तसेच सिस्टरांच्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होतात. आता या गटात 25 सदस्य आहेत आणि त्यापैकी 13 जणांनी आधीच वचन घेतले आहे. दरवर्षी 10 मार्च रोजी पॅरिस समुदायासोबत सिस्टर्स आणि असम्पशन टुगेदर सेंट मारी युजीनचा सण साजरा करतात. ही राजोडी चर्चची प्रथा बनली आहे. राजोडी हे जगातील एकमेव चर्च आहे जिथे चर्चच्या घंटा टॉवरवर सेंट मारी युजीनचा पुतळा स्थापित आहे. आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आणि अभिमान आहे. असम्पशन सिस्टर्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून या सिस्टर्स भारतातील इतर कॉन्व्हेंट्स तसेच जगातील इतर देशांमधून आलेल्या पाहुण्या सिस्टरांचे स्वागत करतात. पॅरिशनर तसेच एटी ग्रुपला त्यांचे आमच्यामध्ये स्वागत करताना खूप आनंद होत आहे. ओपन हाऊस आणि आदरातिथ्य हे असम्पशन सिस्टरचे एक खास वैशिष्ट्य आहे. सिस्टर्स पॅरिसच्या उपक्रमामध्ये आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. तसेच त्या गरीब, आदिवासी महिला आणि मुलांसाठी सामाजिक उपक्रमामध्ये देखील सहभागी होत असतात. त्यांनी स्वयंसहाय्यता गट सुरू केले आणि त्या गटाद्वारे त्यांना व्यक्तिमत्व विकास, खाते ठेवणे, बँक व्यवहार, आरोग्य, स्वच्छता जागरूकता आणि नेतृत्व प्रशिक्षण इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम मिळाले. सिस्टरांचे सामाजिक उपक्रम जिव्हाळा असम्पशन सोशल सेंटर अंतर्गत आहेत. सिस्टर राहत असलेल्या जुन्या फार्म हाऊसची काही वर्षांनी दुरुस्ती करणे शक्य नव्हते, म्हणून सिस्टरांनी एक नवीन कॉन्व्हेंट बांधले आणि 2014 मध्ये आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांनी त्याला आशीर्वाद दिला. जिव्हाळा सोशल सेंटरला 2015 मध्ये सर्व पायाभूत सुविधांसह एक नवीन इमारत देखील मिळाली. असम्पशन समुदायाच्या राजोडी येथील सदस्य असलेल्या सिस्टर वल्सम्मा यांचे 2014 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. तसेच 9 वर्षे जिव्हाळा संस्थेच्या संचालिका असलेल्या सिस्टर दीप्ती यांचे 2023 मध्ये केरळच्या कालिकत येथे उपचार घेत असताना कर्करोगाने निधन झाले. 2025ला आपण असम्पशन कॉन्व्हेंट राजोडी रौप्य महोत्सव साजरा करण्याचा आनंद घेत असताना 2050 मध्ये गोल्डन जुबली देखील मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचे भाग्य आपल्याला लाभावे
हीच प्रार्थनामय सदिच्छा.